नमस्कार. मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाइन सर्जन, विश्व हॉस्पिटल, बीड. डोकेदुखीमध्ये क्लस्टर हेडेक हा कॉमनली असणारा डोकेदुखी आहे. क्लस्टरचा अर्थ काय? गटागटाने येणे, वेळोवेळी येणे. क्लस्टर हेडेकचं जे प्रेझेंटेशन आहे, ते 0 मिनिटापासून ते 3 घंटे असू शकतं. क्लस्टर हेडेकमध्ये ही डोकेदुखी खूप तीव्रपणाची असते, ज्याच्यामध्ये डोकेदुखी बरोबरच एका तर नाकपुडीतून पाणी येणं किंवा त्या बाजू डोळ्यातून पाणी येणं, डोळा लाल होणं हे कॉमनली दिसून येतं. तर क्लस्टर हेडेक हा पेशंटला इतकी तीव्र सणक असते, की अर्ध्या 1 घंट्यासाठी त्याला असं वाटतं, की आता माझ्या डोक्यात काहीतरी झालेलं आहे आणि मला पटकन डॉक्टरकडे दाखवणं गरजेचं आहे. याचे अटॅक्स हे जागरण, उपास, प्रवास, मोबाईल, टीव्ही, टेन्शन, स्ट्रेस यामुळे क्लस्टर हेडेकचे अटॅक येऊ शकतात. वातावरणात बदल हा सुद्धा खूप कॉमनली कारण आहे. ज्याप्रमाणेच आता थंडी वाढली आहे, त्याच्यामध्ये मायग्रेन बरोबरच क्लस्टर हेडेकचं प्रेझेंटेशन खूप कॉमनली दिसून येतं. तर क्लस्टर हेडेकसाठी मेंदूचा सीटी स्कॅन अथवा मेंदूचा एम-आर-आय आणि योग्य मेंदू तज्ञांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य तपासणी करून मला वाटतं क्लस्टर हेडेक हा पूर्णतः बऱ्यापैकी नियंत्रणासारखा आजार आहे. तर असेच व्हिडिओ जे आपण मेंदू आणि मणक्याबद्दल जे वेळोवेळी प्रसारित करत आहोत आणि याबद्दल आपल्या आजूबाजूच्या लोकांना डोकेदुखी किंवा मणक्याचा काही असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.